हाय. मी आज तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे जी खूप हेल्दी आहे आणि तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता. मुलांनासुद्धा खूप आवडेल. रोजची चपाती भाजी खाऊन पण कंटाळा आलेला असतो, त्यामुळे ही शॉर्टकट रेसिपी तुमच्यासाठी मी आज घेऊन आले आहे. पहिल्यांदा मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी धना जिरा पावडर, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं मी मसाले त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये रात्रीची माझी मेथीची भाजी उरली होती, ती पण मी या पिठामध्ये मिक्स केली आहे. पीठ मस्त असं सैलसर मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. जास्त कडक पीठ करायचं नाही आहे, त्यामुळे पराठे जे आहेत ना आपले ते कडक होऊन जातील आणि त्याला काही मऊसूतपणा नाही राहत, एकदम वातड लागतात. त्यामुळं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे. आणि मी याच्यामध्ये ना पनीर होतं माझ्याकडे, त्यामुळे मी ते पनीर किसून टाकलं आहे. तुमच्याकडे कोणती पण भाजी उरली ना रात्रीची आणि जर तुम्हाला ती वेस्ट नसेल करायची, करूच नाही ॲक्च्युली, तर तुम्ही त्याचा असा यूज करू शकता आणि एवढी टेस्टी लागते ना. कोणतीही भाजी असो तुम्ही अशी ट्राय करून बघा, एवढी भारी लागते ना, तुम्हाला बिलीवच होणार नाही की रात्रीच्या भाजीपासून आपण असं बनवू शकतो. तर मस्त असे मी पराठे लाटून घेतले आहेत आणि छान असे खमंग तुपावरती मी त्याला दोन्ही साईडनी शेकून घेतले आहेत. तर अशा शॉर्टकट आणि नवनवीन रेसिपीजसाठी नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.